एरंजाड ए आणि एरंजाड बी. जर मॅचकडे अर्थातच एक दिग्गज सामना आपल्या भेटीला आलाय. दोन्ही संघ एका गावातले जरूर पाहायला मिळत आहेत. एरंजाड ए आणि एरंजाड बी या दोन संघादरम्यानचा संघर्ष आहे. आता माझ्यापर्यंत माहिती जरूर आली, ही कोणती बी कोणती हा प्रकार माझ्यापर्यंत येईपर्यंत वेळ लागेल. तोपर्यंत आपण जिंकणार कोण हरणार कोण यांचं गणित मात्र एरंजाडकडेच आहे. जाऊया मॅचकडे आपण. रिझल्ट मात्र आपल्या समोर आलाय की आज एक टीम एरंजाडची जिंकणार आहे. संध्याकाळच्या सत्रात तमाम क्रीडा रसिकांचं करूया पुनश्च स्वागत. जाऊयात जर्मन क्रिकेट संघ बेंचेल आयोजित स्वर्गीय इंदूर उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक क्वालिफायर राऊंड या स्पर्धेमधला दुसरा क्वालिफायर राऊंड आपण पाहतोय. अर्थातच जो जिंकेल त्याचा प्रवास या चमचमत्या सोनेरी चंदेरी ट्रॉफी पर्यंत पाहायला मिळेल. जय मात्रे एरंजाड संघाचे पुरस्कर्ते यांच्याकडून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी षटकार हॅट्रिकला तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. आजकाल ऑनलाईन आहे त्यामुळे काय एवढं अकाउंटंटची गरज पडत नाही, परंतु बरंच काही घडतं. चला जाऊयात मॅचकडे. ए टीमची बॅटिंग आहे आणि बी टीमची बॉलिंग आहे. एरंजाड टीम आपण पाहतोय. सलामीची जोडी मयूर आणि चंद्रकांत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसाद. अतिशय आपण पाहायला गेलं तर या गोलंदाजाने आजचा दिवस गाजवलाय. आणि एकीकडे पाहायला गेलं तर चंद्रकांत जो बॅटिंग लाईनवरती आहे त्याने बॅटिंगच्या सानिध्यातून दिवस गाजवलाय. परंतु पाहूयात आजच्या दिवसातला विजेता संघ कोण असेल, एरंजाड ए की एरंजाड बी. प्रसादचा पहिला बॉल, रणशिंग फुंकले गेलेत, संघर्षाची नांदी. आणि या ठिकाणी पहिल्या बॉलवर चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होईल, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. चांगले रनिंग द बिटवीन विकेट आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय 2 धावा धावफलकावर. जो जिंकेल त्याचा प्रवास मात्र या चमचमत्या सुंदर चंदेरी ट्रॉफी पर्यंत जाऊन पोहोचेल आणि जो हरेल त्याला परतीचा प्रवास करायला भाग पडलं जाईल. चांगला फटका यावेळी, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि परतावं लागेल. यावेळी संपवलाय खेळ चंद्रकांतचा. क्रिकेटच्या मैदानावरती ज्याने 2 सामने आपल्या बॅटिंग लाईनने गाजवले तो चंद्रकांत आता परतीचा प्रवास करतोय. पहिला मोठा झटका लागलाय एरंजाड टीमला. संघाचे पुरस्कर्ते ज्यांनी षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज लावलं, परंतु इथे पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. अजूनही वेळ आहे हे 2,000 रुपयांचं कॅश प्राइज कमवण्याचं. सनी राणे ज्याने झेल टिपला तो समीर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या वाट्याला एक गोलंदाजी जरूर येते. 4 षटकांमध्ये आपण बरंच काही आहे, कारण शॉर्ट टाइम क्रिकेट सातत्यपूर्ण आपण अनुभवतोय. आणि या जोरावरती आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जमेची बाजू गोलंदाजासाठी सरशी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा प्रसादचा नेक्स्ट बॉल. पहिल्या बॉलवरती 2 धावा चंद्रकांतच्या बॅटमधून आल्या. सनी राणे ऑन स्ट्राईक. चांगला फटका यावेळी कव्हरच्या डोक्यावर केलाय. क्लिअर करत असताना वन बाउन्स, चौकार, डीप एक्स्ट्रा रिजन, ठोक डेज आहे.
येस, आमचे डान्सिंग अंपायर तुमच्यासाठी आराम आहे, काही हरकत नाही आज. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले. 6 आकड्यावरती हे धावा पाहायला मिळत आहेत. तब्बल जर आपण पाहायला गेलं तर या षटकातील 3 बॉलचा खेळ संपलाय. येस प्रसाद, थोडं थांबा, मॅच बॉल येतोय. तीन षटकांचा सामना आहे, त्याच्यामध्ये मात्र आता तुम्हाला 10ची सरासरी राखणं अपेक्षित असेल, परंतु 30 धावा संख्येपर्यंत मजल मारली जाणार की नाही ही पाहूयात. अगदी एरंजाड येस टीम फुलर लेन लॉर फुलटास, त्याच्यावरती आक्रमकता. इथे आलाय षटकार. एक अट्रॅक्टिव्ह झेल टिपला होता, प्रयत्न होता त्याचा फील्ड करण्याचा, परंतु आउटफील्डचा तोटा त्याला जरूर सहन करावा लागलाय. यावेळी मात्र मोठा फटका येतोय. धावसंख्या 12 आकड्यावरती. जर या पुढच्या 2 बॉलवरती मोठे षटकार आले तर मला वाटतं जय मात्रे यांचे 2000 रुपयांचं कॅश प्राइज या फलंदाजाच्या खिशामध्ये जाईल. एरंजाड ए टीमचे पुरस्कर्ते आहेत ते. नेक्स्ट बॉल ऑन फायर अँड फाईट. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. इथे डॉटची संगता केली जाते, ही फार महत्वाचं आहे. सनी राणे, पोझिशन फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर पंचांनी जी निरीक्षणात्मक कामगिरी केली आहे, चला ऑफिशियल कडून आपण टेक्निकल टीम कडे जाऊयात. सर फुल व्हाईट आहे का लाईन, सिंगल ना? यस ओके. इट इज फेअर डिलिव्हरी. फार महत्व आहे, तुम्ही व्हाईट लाईन कशी ग्राह्य करता ह्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. कारण रायटी आणि लेफ्टी, मी सकाळी सांगितलं होतं, ही 2 चुका फार महत्त्वाच्या होतात. लेग स्वरूपात फेकलेला व्हाईट आणि त्याच्यानंतर नो बॉलचा आलेला व्हाईट, याच्यात फार मोठी तफावत आहे. जी समंजसपणाची भूमिका पाहिजे. आणि त्याच्यानंतर बॉल कुठून टर्न झाला आहे ही फार पाहणं गरजेचं आहे. कारण बॉलर ज्या अँगलने बॉलिंग करतोय त्याच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग आहे बॅटरची. इथे आलाय वाईड, ही फार महत्वाचं आहे, जाणणं फार गरजेचं आहे. जर बॅटच्या खालोखाल बॉल येत असेल तर मात्र तो बॉल वाईडच्या दिशेने ग्राह्य होत नाही. हे फार समजून घेणं अपेक्षित होतं, परंतु इथे मात्र डॉट आलाय, वाईडचा एक इशारा. आणि त्याच्यानंतर मात्र आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे अद्यापपर्यंत या ठिकाणी 13 आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान, 13 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. चला जरा स्पीडअप करा, आपण फार विलंब होतोय. कारण तसं म्हणायला गेलं तर 15 मिनिटात 3ही षटके संपायला पाहिजेत. दुपारी एकतर आयोजकांना घाबरवलं होतं वातावरणाने. धावसंख्या 13 आकड्यावरती आहे. 13 रन्स स्कोर बोर्ड.
लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. अगदी एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा जर तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी चांगली धावसंख्या मी म्हणाल एरंजाड ए टीमची पाहायला मिळते. चांगला फटका यावेळी अगदी बॅकफुटवरती स्वतःला झोकला, परंतु या खेळाडूची सुद्धा दाद द्यावी लागेल ज्याने टिपलाय या ठिकाणी अप्रतिम झेल 100. अगदी चांगली कामगिरी या ठिकाणी या फिल्डरची. शंतनू शांत नावे आणि त्याने शांततेत कार्यक्रम केलाय. जबरदस्त. मी म्हणेल जमेची बाजू आहे फार, कारण मी सकाळी आल्याला एक वक्तव्य जरूर केलं होतं की क्रिकेट हा खेळ एकट्या दुकट्याचा नाही आहे, त्याच्यासाठी संपूर्ण आकडेडोकी तुम्हाला एकत्रित घ्यावी लागतात आणि त्याच्यावरती तुम्हाला सम्मेल साधना गरजेचं आहे. आणि हाच प्रकार सध्या मी तर म्हणेल अगदी ऐन मोक्याच्या वेळी ही झेल टिपल्या, दुसऱ्या विकेटचं पतन असं वाटत होतं की यावेळी मात्र मयूरच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळेल. चांगला बॉल. गोलंदाज आपण पाहतोय रोहन. कारकीर्द गाजवली आहे या तीनही गोलंदाजाने. जर विचार करायला गेलं तर एकीकडे आपण पाहिलंय प्रसाद आला, त्यानंतर आता रोहन आहे, आणखी समीर वरती वर्णी लागेल की नाही माहीत नाही. चौथा बॉलर कोणता येतोय हे सगळे प्रश्न आहेत, परंतु इथे 3 षटकाचा सामना आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. पंच आमच्याकडे वळतायत. संध्याकाळच्या सत्रात मात्र त्यांना कवायतीला सादर करावं लागतंय. काल आपण पाहिलं ते जर्मन क्रिकेट संघ बेंशिलच्या वतीने या स्पर्धेची सुरुवात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी औचित्यावरती पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने आजचा स्पर्धेचा हा दुसरा दिवस. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट होईल. फंबल पाहायला मिळत आहे आणि दुसरी धाव कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने सिंगलला डबलमध्ये रोटेट करणारा हे दोनही फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 16 आकड्यावरती. 2016 कोण विसरेल मित्रांनो. हे वर्ष फार धोक्याचं असतं लाईफमध्ये. नोटबंदीचा कायदा आला, 10 वर्ष कंप्लीट होतील यावर्षी. चांगला फटका आपण पाहतोय. हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु इथे सिंगलला डबलमध्ये सातत्यपूर्ण कन्वर्ट केला जात आहे. या येथील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. पहिल्या षटकात होत्या 13 धावा. काही काळजी करू नका. 4 अधिकृत बॉलची फेकी झाले, एक आलाय वाईट. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल वाईट, पुढच्या दोनही बॉलवरती दुहेरी धावा. चांगला बॉल. व्हॉट अ ब्लॉकर. कीपर फार मोठा संघर्ष आता करावा लागेल. फुकटचा बोनस या बॉलवरती मी तर म्हणेल हा फुकटचा बोनस आहे. गोलंदाजाने जीवाचा आकांत केला, बॉल काढला सुद्धा मी म्हणेल, परंतु त्याच्यानंतर लॉंग स्टॉपला हा बॉल रवाना होत असताना बाईच्या आल्यात 4 धावा. जबरदस्त आपण पाहतोय या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. या 4 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे 22 आकड्यावरती. चांगला फटका आहे, ताकदवान, परंतु इथे क्षेत्ररक्षक 47 नंबरची जर्सी घातलेला प्रथमेश बॉल पर्यंत धावत आला आणि त्याने मात्र हा झेल जरूर टिपलाय मैदानात. अप्रतिम झेल. विकेटचं पतन आणि या ठिकाणी मात्र षटकाची समाप्ती. धावा जाऊन पोहोचलेल्या त्या अद्यापपर्यंत 3 विकेटच्या नुकसानीअंती 22 या आकड्यावर. 22 धावा धावफलकावरती आहेत. प्रति षटक 11ची सरासरी राखली गेली आहे.
चला जाऊयात मॅचकडे. समीर गोलंदाजीला आहे. समोर आपण पाहतोय सनी राणे. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. यावेळी मात्र ऋतिकला त्याने परतावलाय. सिंगल आणि त्याच्या समयात आलेली रनआउटची विकेट. सनी राणेवरती विश्वास आहे संघाचा. 12वे प्रतिनिधी आमच्याशी फार चांगली चर्चा करतायत. परंतु पाहूयात. अगदी मी तर म्हणेल समीर वरती सुद्धा तितकाच क्रिकेटचा पगडा आहे आणि तोच पगडा सध्या मैदानात तो लावतोय पणाला. आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 23. चांगला फटका आहे आणि इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. या येथील 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत गोलंदाजासाठी तंबी जरूर आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती आहे. अजूनही या इनिंगसाठी 4 बॉलचा थरार बाकी आहे. चांगला फटका पुढ्यात आलाय बॉल आणि इथे आलाय अगदी पंचांच्या डोक्यावर स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. दादा काय असतं माहितीये का, आता स्पष्टच बोलतो. वराती मागून घोडे अक्कलने काय फायदा नसतो. तो त्याची मेहनत मैदानात करतोय. त्याच्या बॅटमधून आलेला षटकार फार चांगला आहे. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 33 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. सिंगल आले. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. चला चला न्यू बॅटर. न्यू बॅटर अविनाश. धावसंख्या मात्र 34 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट झाले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाले. टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे. अर्थातच क्रिकेटच्या जगतातला महत्त्वपूर्ण आकडा 36 या आकड्यावरती. विजयासाठी 18 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. ती मात्र एरंजाड बी टीमला. तर चला आता विलंब नकोय. दोन्ही टीमला विनंती असेल त्वरित निर्णय घ्या आता.
दिनांक 28/1/2026 अर्थातच उद्याचे लॉट्स स्वर्गीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचे आपल्या समोर येत आहेत. अर्थातच पहिला सामना आहे पाले वर्सेस वाकडी टीम. त्याच्यानंतर दुसरा सामना पाहायला मिळेल गावदेवी खरवई वर्सेस मोहाचीवाडी. तदनंतर सेकंड राऊंड विनर वर्सेस विनर. तदनंतर चौथा सामना आपल्या भेटीला येईल जानवान जोवेले वर्सेस श्री गणेश कासगाव आणि ही मोठी बिग फाईट असेल. त्याच्यानंतर पाचवा सामना द्वारली वर्सेस बजरंगी खांदा. दोन्ही चारही टीमचा विचार करायला गेलं तर खालचा लॉट्स अगदी मजेशीर पाहायला मिळतोय. तदनंतर वरच्या लॉट्समध्ये अर्थातच पाले वर्सेस वाकडे ही सुद्धा एक बिग फाईट होण्याची चिन्ह आहेत. परंतु असं सर्वांना विनंती आहे की आपण उद्या बरोबर अगदी 9ला रिपोर्टिंग करायचं आहे याची नोंद घ्या आपण. माफी असावी. उद्या शेवटची जी मॅच आहे पहिल्या फेरीतली द्वारली वर्सेस बजरंगी खांदा या ठिकाणी बजरंगी खांदा टीम कॅन्सल आहे आणि त्याच्या समवेत उमर 11 गोरेगाव आणि द्वारली यांच्यात मॅच होईल. जाऊयात मॅचकडे. अर्थातच 37 धावसंख्येचा टार्गेट. पहिला बॉल गोलंदाज सनी राणे. चांगला फटका रोहनच्या बॅटमधून डीप मिड विकेटला कव्हर करत असताना दिशा बदलली बॉलने. क्षेत्ररक्षक तैनात होईल, उचलेल, फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण झाली आहे. अतिघाई आणि संकटात जाई अजूनही प्रकार पाहायला मिळतोय मैदानात. कारण हे जाणलं बॅटर प्रसादने दुर्घटना से देर भली परंतु रोहनने फार मोठा या ठिकाणी धोका पत्करला होता आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही पाहताय ना इथे मात्र 2 धावा पहिल्या बॉलवरती आल्यात. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्वर्गीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026 सेकंड क्वार्टर फायनल या स्पर्धेची आहे. यातून जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल क्रमांक 1चा दरवाजा ठोठावताना जरूर दिसेल. आणखी एक चांगला बॉल. जबरदस्त कामगिरी आहे. बॅटिंग करताना मात्र एक चांगले तडाखेबाज फटके आले सनी राणेच्या बॅटमधून. परंतु आता गोलंदाजीतली एक लेंथ लाईन मजबूत पकड गोलंदाजीवरती स्वार झालेत. वेगाचा एक मर्यादा. इथे एक डॉट आलाय. असं रत्नागिरी गाजवून आलेले आहेत. परंतु आता सध्या मैदानावरती बदलापूर नगरी गाजवत आहेत. बेंडशीलचं मैदान आहे. सनी राणे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी आता जखडून ठेवलाय ते मात्र एरंजाड बी टीमला. चांगला फटका यावेळी प्रसादच्या बॅटमधून आलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. बिग सिक्सर, बिग ब्लास्ट. तिने मात्र टोटल काहीशी पाहायला मिळते 9 आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे.
या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्यात. याला वायफाय दिला का तू? न्यू बॅटर आता मैदानात रवाना होतील आपण पाहतोय. दरम्यान आता डान्सिंग अंपायर डान्स थोडा झालाच पाहिजे, कारण आता शेवटची 2 षटके आहेत आजच्या दिवसातली. बारा 28 ची गरज आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. सांगे कोट्यातलं दुसरं षटक यंग टॅलेंट वेदांत. वाईडचा इशारा. यावेळी मात्र वेदांत पहिली चुकी करतायत मैदानात. यंग टॅलेंट आहे, थोडा अनुभव कमी असेल, परंतु मी म्हणायला एक गोलंदाजीतली रफ्तार जरूर आहे त्याच्याकडे. पॉलिश करण्याची गरज आहे. कधी कधी क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. चांगला फटका रोहनच्या बॅटमधून ऑन साईडला. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते, जी मागच्या काही बॉल पासून थांबली होती. धावसंख्या 11 आकड्यावरती. अकरा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कमांड मात्र अगदी मजबूत केली आहे एरंजाडे हे टीमने. चांगला फटका हवाय आलाय, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत बॉल मात्र लँड होईल. सेफ झोन मध्ये बॉल पाहतोय, उचलेल फेक करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने 13 धावसंख्येचा पल्ला गाठला गेलाय. या षटकातील 4 बॉल हे अतिशय महत्वाचे असणार आहेत. येणारे 10 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. सामना अजूनही दोन्ही टीमच्या बाजूने समतोल प्रमाणात पाहायला मिळतोय. शंकनाद करावा लागेल. मागचे दरवाजे उघडे ठेवले. असं वाटलं होतं की समीरला या ठिकाणी मात्र व्हाईट बॉल येईल, परंतु मागच्या दरवाज्यातून बहुतांशी चोरी पकडली जाते आणि तसाच प्रकार यावेळी पाहायला मिळाला. कारण अगदी लक्ष दिलं नाहीये. मी म्हटलं होतं की रफ्तार आहे या गोलंदाजाकडे, त्याने बॉलला इनस्विंग केलाय. अगदी फिंगर रोल करत असताना अगदी गुगली फेकली आहे. लेग कट ज्याला म्हटला जातो, परंतु हा कट बाहेरच्या दिशेने न जाता आतल्या दिशेने वळण घेताना दिसलाय आणि त्याच्यावरती मात्र अगदी लेग स्टिक मिस केला, उडवली गेली आणि त्याच्यावरती आपण पाहतो इथे परतावा लागलाय समीर या बॅटरला. महेंद्र आमच्या समवेत, त्यांना हे गाणं आता जरा सूट होतंय. किरण तेजस इथे सुद्धा परतावं लागेल याही बॅटरला. तू चलमय आया हे सांगत असताना मात्र वेदांत या ठिकाणी जर वेदांतने या बॉलवरती विकेट नोंदवली तर संघाचे पुरस्कर्ते जय म्हात्रे यांच्याकडून तब्बल वेदांतसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज
धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे जी 2 धावेवरती 13. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. षटकाचा विचार करायला गेलं तर आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका आहे यावेळी मात्र झेल झालाय ड्रॉप. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथं याही फलंदाजाला परतावं लागेल. जमेची बाजू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक स्लीपचा खेळाडू, तुम्ही काय चुकी केली आहे तुमच्या लक्षात आलं नाही. मी तर म्हणेल मी जय मात्रेंनी लावलेल्या 2000कडे मी पाहिलं नाहीये, परंतु या ठिकाणी गोलंदाजातली विकेट हॅट्रिक गमावली आहे. त्रिफलाची दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. रोहनला सुद्धा परतावा लागेल या ठिकाणाहून. ते 6 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या 14 आकड्यावर. साहिल भोईर गोलंदाजीला आहे. यावेळी मात्र रोहनच्या पारेचा अंत, जोपर्यंत रोहन मैदानावरती होता तोपर्यंत आशा पल्लवित होत्या. 6 बॉल 23 ची आवश्यकता. 37 धावसंख्येचं टार्गेट. 14 धावा धावफलकावरती. अद्यापर्यंत विकेट गमावल्यात त्या मात्र 5. किशोर साठी हा बॉल जरूर पाहायला मिळालाय. डॉट आलाय. आता निर्णायक क्षणी काही बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती अस्तित्वाची लढाई, संघर्ष पाहायला मिळेल का? कारण एकीकडे आपण पाहतोय ना की या ठिकाणी आता हे 2 बॉल अप्रतिम असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु इथे सिंगल कंप्लीट झाले आहे. प्रयत्न केले जात आहेत. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे 16 आकड्यावरती. चार बॉल आणि 21 ची आवश्यकता. फटका जरूर सजलाय. इथे जर मोठा फटका आला असता तर मात्र अजूनही सामन्यात रंगत पाहायला मिळाली असती. या ठिकाणी येतील या 4 धावा आहेत. मी तोंडातलं वक्तव्य होतं इथे जर चौकार आला असता तर मात्र बरंच काही घडलं असतं, परंतु या क्षणी जिथे 2च द्यायच्या होत्या तिथे तिसरी सुद्धा कन्वर्ट केली, 4थीला कन्वर्ट केलाय. 4थ्या धावेने कन्वर्ट केलेला फरक जरूर पडणार नाही, परंतु या क्षणी एखादा वाईट किंवा एखादा नो बॉल आला तर थोडं प्रेशर मात्र आता बॅटिंग करणाऱ्या टीमचं कमी होऊ शकतं. कारण आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या तब्बल 17 धावा.
ही फार महत्वाचं आहे. अनेक सामने आपण हारताना पाहिले, जिंकताना पाहिले आहेत. कधी कधी काय घडलंय मैदानात, एक चुकी महागात ठरते. हा डॉट बॉल आलाय. इथे मात्र डॉटची सांगत आहे. आता सामन्यावरची पकड मात्र मजबूत केली आहे एरंजाड ए टीमने. चांगला फटका, यावेळी गावातलीच टीम होती अर्थातच आपण पाहतोय. इथे चौकार आलाय. काल सुद्धा एरंजाड टीम आमच्यापर्यंत माहिती पोहोचते क्वालिफायच्या राऊंड पर्यंत 3 वेळा पोहोचले, 3ही सामने गमावलेत, परंतु आज मात्र सामन्यावरची पकड मजबूत केली आहे. शॉर्ट पिच बॉल, यस वाईडचा इशारा. हे क्रिकेट आहे. या ठिकाणी मॅच जिंकली होती मात्र एरंजाड हे टीमने. टीमचं कौतुक असेल. उद्या बरोबर 3 वाजता सनी राणे ठरलाय मॅन ऑफ द मॅच, ज्याने 10 बॉल 24 चा सामना केलाय. मंगेशजी उतेकर यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान केला जाईल. चला सनी राणे, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. करायचं आहे याची नोंद घ्या आपण, कारण सेमीफायनल क्रमांक 1 उद्या होईल. चला सनी राणे, आपणास विनंती, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब कलेक्ट करा. उतेकर साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच प्रदान करायचे. संघाचे पुरस्कर्ते जय मात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. वेल, दोन्ही टीमचं मनापासून कौतुक करेल. उतेकर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान केला जातोय. वेल प्लेड सनी. आणि उद्या बरोबर एरंजाड ए टीम आपण या ठिकाणी